नमस्कार सगळ्यांचं. संवाद या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. काल आम्ही एक जो एपिसोड चॅनलवरती अपलोड केला त्याच्यामध्ये आम्ही शुभं करोती, संध्याकाळची स्तोत्र आणि सकाळचं कराग्रे वसते लक्ष्मी, सकाळी उठल्यानंतर आणि संध्याकाळी काय काय दिनचर्या असावी ह्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगितलं. आता ह्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत की पूजा अर्चा कशी असावी किंवा आपण जे अन्न सेवन करतो ते कसं असावं, त्याच्यामधून आपल्यावरती काय संस्कार होतात आणि पूजेच्या आधी आपण जे स्नानविधी करतो त्याचं महत्त्व काय, त्याच्यासाठी कुठले कुठले श्लोक आहेत आणि त्या श्लोकांच्या मागचे शास्त्रीय कारण काय, किंवा जे आपण अन्न खातो त्याच्या मागंही शास्त्रीय कारणं काही आहेत की ज्यामुळे आपलं मन घडत असतं. आपण जे सात्विक अन्न खाल्लं तर आपलं मन सात्विक होतं. आपण जर मांसाहार केला तर आपल्या शरीरामध्ये त्याचे वेव्स निर्माण होतात, निगेटिव्ह असोत पॉझिटिव्ह असोत. तर त्या सगळ्याचं आपण आज चर्चा करणार आहोत. तर आपण सुरुवात करूया आता स्नानविधीपासून. तर कल्पनाताई आपल्याला सांगतील की स्नानविधीचं महत्त्व काय, किंवा ते आपण पूजेच्या आधी करतो तर त्याच्या वेळेला म्हणायची जी स्तोत्र आहेत ती कुठली. ठीक आहे स्वाती, आपण आता तू मध्ये एक शब्द वापरला होतास दिनचर्या. थोडीफार ही दिनचर्यासारखाच एक भाग झालेला आहे, बरोबर. सकाळी आपण उठल्यानंतर आपल्या हाताचं दर्शन घेतलं, नंतर आता आपण स्नानाकडे आलेलो. स्नानाला अजून एक शब्द वापरला जातो बघ, तो म्हणजे आंघोळ. आता आंघोळ म्हणजे फक्त अंग ओलं करणं, बरोबर, असा एक त्याचा अर्थ होतो. तर आपल्याला अंग ओलं करायचं नसतं, हो की नाही. त्याच्यामध्ये निरोगी शक्ती पण येऊ शकणार नाहीये, किंवा जी एक शुचिरभूतता पाहिजे, म्हणजे ज्याला आपण काय म्हणू, शारीरिक मानसिक शुद्धी, ती काही आंघोळीने येत नाही. म्हणून त्याचा शब्द खूप सुंदर आहे आणि तो म्हणजे स्नान. बरोबर. स्नान हा शब्द फारसा कोणी वापरताना दिसत नाही, पण पुन्हा हे सगळे संस्कृत धातू आहेत बरं का. स्ना म्हणजे स्ना हा जो धातू आहे तो आपल्याला सांगतो की पवित्र राखणं, किंवा त्याला आपण काय म्हणूया की अतिशय शौच. याचा अर्थ आपली जी मलिनता आहे ती मलिनता आपण काढून टाकायची, शरीराची तशीच मनाची. आता पाणी हे आपल्याला वाटतं निर्जीव आहे, पण पाणी मुळात निर्जीव नाहीच आहे. ज्या वेळेला पाणी आपण आपल्या अंगावर घेतो त्यावेळेला सगळ्या वृत्ती प्रफुल्लित होतात किंवा उल्हासित होतात, आनंदी होतात असं आपल्याला जाणवतं. आणि ज्या वेळेला आपण स्नान करत असतो त्यावेळेला खरोखरच आपल्या शरीराला जेव्हा आपण जी मलिनता त्याची घालवण्याचा प्रयत्न करत असतो त्याच वेळेला ती आपल्याला मनाची घालवायची एक सुंदरशी संधी असते. कारण आपल्याला दिवसभरातनं नुसतंच काम करायचं नाही आहे बरं का. आपण परमेश्वराची सगळ्यात श्रेष्ठ कृती आहोत असं म्हटलं जातं. आता जर श्रेष्ठ कृती आहोत तर आपल्याला प्रत्येक क्षण हा आपल्याला श्रेष्ठताकडे नेणारा आवश्यक आहे. आणि त्याची सुरुवात ही प्रत्येक दिवसाच्या सकाळच्या सूर्योदयापासून निश्चितपणे होत असते, बरोबर. आता आपल्याला जेव्हा स्नान करायचे त्यावेळेला आपण नेहमी गंगा, यमुना, कावेरी, या ज्या सरस्वती, बरोबर, या सगळ्या नद्यांचं आपण नेहमीच आदराने त्याचा उल्लेख करत असतो. मग स्नान करताना आपल्याला हे 5-6 शब्द घेण्यामध्ये तसं पाहिलं तर त्रास काहीच नाहीये, नाही का. उलट आपल्या जिभेला आपण एक काहीतरी सुरक्षित सवय लागेल. पाणी कसं निर्मळ असतं, हो की नाही, आणि त्या पाण्यामुळे आपलं जीवन घडतं. कदाचित या नद्यांची नावं जेव्हा आपण घेतो त्यावेळेला मनचंगा तो कठवती में गंगा असं कबीरजी म्हणतात. मग तसंच आपण जर आपल्या या सगळ्या नद्यांचं क्षेत्र आपल्याच भोवती निर्माण केलं तर कल्पना खूप मस्त आहे की नाही. आणि म्हणून आपण प्रत्येकाने म्हणावं असं नाही, पण मोठ्या माणसांनी तरी म्हणावं असं मला वाटतं. आणि मग स्नान करताना कोणते श्लोक आहेत आपण सगळा जरी नाही म्हटला तरी एक छोटासा सगळ्यांना जनरली माहिती आहे. आणि तो असा आहे की गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधम कुरु. याचा अर्थ काय होतो की ह्या ज्या सप्त नद्या आहेत की ज्या आपण पवित्र मानतो, माता मानतो आपण, हो की नाही. आणि जर या माता असतील तर या सगळ्या माझ्या जवळ येऊ देत. या सगळ्यांचा जो पवित्रपणा आहे, या सगळ्यांची जी जीवनशक्ती आहे, थोडक्यात आपल्याला सगळ्या माणसांना काय पाहिजे तर जीवनशक्तीशी आपला सगळा संबंध आपल्याला लावायचा आहे. आणि ही जीवनशक्ती माझ्यात निर्माण करण्याचं सामर्थ्य मी जे आता साध्या पाण्याने स्नान करतो आहे त्या पाण्यामध्ये ती जीवनशक्ती येऊ दे. किती सुंदरशी, कदाचित त्याच्यामुळे ती शक्ती येऊही शकत असेल.
आणि म्हणून स्नान करताना आपण हा श्लोक म्हणतो. आता स्नानाचं महत्त्व हे खरं पाहिलं तर सांगायला पाहिजे असं नाही. आपण बालपणापासून विज्ञानात शिकतो, नंतर मोठं झाल्यानंतर आपण त्याचं वेगवेगळ्या माहिती घेत असतो. तर स्नानांनी जशी आपली रंध्र म्हणजे शरीराला जी आपली छोटी छोटी रंध्र असतात ती रिकामी तर होतातच, पण मुळात काय होतं की माझ्या वृत्ती प्रफुल्लित ज्या वेळेला होतात त्यावेळेला त्या प्रफुल्लित झाल्यामुळे माझ्या शरीरातल्या प्रत्येक स्त्राव म्हणजे ज्याला आपण एंडोक्राईन ग्लँड्स म्हणतो, यांच्यातले हे स्त्राव माझ्या प्रफुल्लित वृत्ती झाल्या, आनंदी मी झाले की ते स्त्राव योग्य पद्धतीने स्रवायला निश्चितपणे मदत होते. हा त्याचा भाग आहे. कारण पुन्हा मला मनुष्यत्वापासून देवत्वाकडे जाण्याची ही जी संधी मला निसर्गाने निर्माण करून दिली आहे, माझ्या माणूस असल्यामुळे मानवी जन्म मला मिळाल्यामुळे जी मला संधी मिळालेली आहे त्याचा उपयोग करण्यासाठी आपण दिलेले या दिनचर्या ज्या आपण शक्यतो आपण पाळण्याचा प्रयत्न आपण करत असतो. ठीक आहे. म्हणून स्नान आपण या पद्धतीने करत असतो. मग स्नान केल्यानंतर तुम्ही साबण लावा, तुम्ही तेल लावा, पण तेल लावणं महत्त्वाचं निश्चितपणे आहे. कारण तेलामुळे आपल्या डोक्यामधनं जी छिद्र आहेत त्या छिद्रामध्ये ज्या डोक्याखाली किंवा या त्वचेखाली ज्या ग्रंथी आहेत त्यांना सुद्धा तैलग्रंथी म्हटलं जातं. आपली त्वचा सुद्धा अशी मऊ आपल्याला आवश्यक असते ना. म्हणून तेल मात्र निश्चित आपल्या अंगाला लावलं पाहिजे. आपण दिवाळीतच आपण कधीतरी हा प्रयत्न करतो नाही का, आणि त्याच्यापेक्षा आपण रोजच्या प्रमाणात थोडंसं काहीतरी आपल्या अंगाला जर तेल लावलं तर चांगलं होईल. जर हळद लावली तर अजून छान होऊ शकेल. कारण त्याचा उपयोग हळद ही मुळात आता जागतिक दृष्टीने पाहिलं तर ती जंतू प्रतिकारक शक्ती निर्माण करते, रोग जंतूंना मारण्याचाही हळदीचा उपयोग होऊ शकतो. म्हणजे या सगळ्या गोष्टी पुन्हा आपल्या भोवती एक सुरक्षित कवच निर्माण करतात. हे सगळं सुरक्षित कवचासाठी. बरोबर आहे. आणि अशी ही स्नानाचा फारसा आपण विधीत खोल नको जायला, पण असा हा विधी किंवा आपल्या रोजच्या दिनचर्येतला असा हा भाग असतो. आणि असं स्नान केल्यानंतर साहजिकच आपली पूजा करण्याची पण वृत्ती होत असेल कदाचित, की सात्विक वृत्तीनं आपण पूजा करणं किंवा ते पण एक मानसिक समाधान आहे की पूजा केल्यानंतर आपलं मन जरी प्रसन्न झालं तरी आपल्याला एक समाधान मिळतं. हा बरोबर आहे. आता कसं आहे स्वाती की पूजा ही जनरली घरातली जी प्रौढ माणसं असतात हो की नाही, तर या प्रौढ माणसांना तेवढा वेळ पण असतो, थोडासा त्यांचं ते साधन पण आहे वेळ जाण्याचं. आणि घरामध्ये आपण असं म्हणतो की त्यांनी केलेली पूजा ही कशी सफल होते याचं कारण त्यांच्याकडे वेळ असतो, अनुभव असतो आणि कुठेतरी पूजा विधी वगैरे बालपणापासून त्यांनी पाहिलेली असतात. दिवसेंदिवस काय झाले पूजा या विधीकडे एक काय म्हणूया थोताण म्हणून किंवा खरंच गरज आहे का त्याची अशा दृष्टिकोनातून पाहिलं जातं. पण खरं पाहिलं तर आता तुम्हाला एक सांग, म्हणजे आता थोडंसं आपण जरा विषयाच्या थोडंसं बाहेर तुम्ही नवीन घर घेतलं. ओके, तर तुम्ही त्याला सुंदर रंग वगैरे दिले, तुम्हाला तुमचा फ्लॅट आहे, बंगला आहे, तो तुम्ही छान सजवणार. मग तुम्ही काय करता गं? मस्त फ्लॅट तुम्हाला सजवायचा आहे, मग तुम्ही काय करणार? इंटिरियर डेकोरेटर. अगदी बरोबर. म्हणजे हा शब्द तू अगदी मी न सांगता वापरलेला आहेस. इंटिरियर डेकोरेटरला तुम्ही बोलावणार आणि तुमचं घर तुम्ही त्याप्रमाणे पाहिजे तसं तो जेवढा खर्च सांगेल लाखोवारी तो तुम्ही करणार. आता मला तुम्ही एक सांग की हा तुम्ही एकदा केलेला खर्च हा 5 वर्ष तसाच राहणार आहे. पण माझ्या घरामध्ये मला जर या सगळ्या सकारात्मक शक्तीचं एकत्रीकरण करायचं आहे, ज्या शक्ती कुठे बाजारात मिळणार नाही आहेत तुम्हाला, या तुमच्या तुम्ही निर्माण करायच्या आहेत. आणि तुमच्या तुम्ही जर निर्माण करण्याचा प्रयत्न जर तुमचा असेल किंवा करायच्या असतील ना, तर पूजाविधी इतकं सुंदर साधन नाही आहे. पूजा म्हणजे तरी काय असतं? एक प्रकारचं पॉवर डेकोरेशन नाही का म्हणता येणार तुम्हाला? सगळ्या शक्तींचं डेकोरेशन नाही आहे का हे? म्हणजे का बघ, आता तू विचार कर की पूजाविधीसाठी तुम्ही फुलं आणली, नंतर तुम्ही अगदी रोज सगळी पत्री किंवा पानं आणाल असं नाही, पण एक निश्चित आहे की चतुर्थी असेल तर दुर्वा आणणार, रोज तुळस तर तुम्ही घालताच. जर श्रावण महिना असेल तर तुम्ही बेल आणणार किंवा जर तुम्हाला काही आठवड्यात एकदा मिळाला तरी बेल, तुळस आणि दुर्वा हे पण निश्चितपणे वाहतोच वाहतो. मग तुम्हाला एखादा जास्वंदीचं घरात आजकाल खूप छान छान शोभेची झाडं लावतात,
मोगऱ्याची झाडं असतील, त्या त्या ऋतूमध्ये मोगरा येतो, जास्वंदीची झाडं असतील, किंवा सायली असेल, जुई असेल, जाई असेल, अशी सगळी जेव्हा फुलं तुम्ही सुगंधी फुलं घेता. आता मला इथं तुला एका वेगळ्या थिअरपीकडे न्यायचे, आणि ती वेगळी थिअरपी म्हणजे ॲरोमा थिअरपी तुम्ही ऐकली असेल. हो, ऐकले. बरोबर आहे. आणि त्याचा वापर हा प्रकृतीसाठी केला जातो. मनाच्या शुद्धतेसाठी या ॲरोमा थिअरपीचा वापर केला जातो. अच्छा. मोगऱ्याची फुलं ही वस्तुता पाहिली तर अत्यंत सुगंधी आहेत. जेव्हा तुम्ही तुमच्या पूजा करताना तुमच्या जवळ ठेवणार आहात, तेव्हा त्या छोटंसं मी आता मोगऱ्याचं नाव काढल्यावर सुद्धा तुझ्या नाकात तो सुगंध आपोआप निर्माण पण झाला असेल. ही ॲरोमा थेरपीचं वैशिष्ट्य आहे. मग ही ॲरोमा थेरपी नाही वाटत का तुला? पूजाविधी जेव्हा आपण फुलं पाना गोळा करतो त्यावेळेला ही ॲरोमा थेरपी आहे. दुसरा अजून मला एक विचार मुद्दाम तुझ्यासमोर मांडायचा आहे, कारण तुम्ही नवीन पिढीचं प्रतिनिधित्व तू करतेस. तू 40च्या आतली आहेस, म्हणजे नवीन पिढीचं प्रतिनिधित्व करतेस. मी प्रौढ वयाचं प्रतिनिधित्व करते. एक लक्षात घे की आपल्या मनामध्ये हा प्रश्न कधी येतो का की बेलाला पानं 3च का, किंवा त्रिदल, दुर्वाचं सुद्धा आपण 3च घेतो की नाही? हो की नाही? मग ह्याचं कारण काय असेल? ह्याचं कारण असं की आपण एक अध्यात्मामध्ये एक वापरलेली कन्सेप्ट आहे किंवा संकल्पना आहे, त्याला त्रिविध ताप असं म्हणतो. ओके. आता हे त्रिविध ताप म्हणजे कोणते? तर शारीरिक दृष्टिकोनातून विचार केला आयुर्वेदाच्या तर कफ, वात आणि पित्त हे त्रिविध ताप आहेत. दुसऱ्या भाषेत त्याला आध्यात्मिक कल्पना आहे स्वर्ग, नरक आणि मर्त्य, म्हणजे 3 प्रकारच्या प्रवृत्ती असतात त्या म्हणतात. अगदी बरोबर. आणि ह्या सगळ्या प्रवृत्तीच आहेत बरं का, म्हणजे सत्व, रज आणि तम. तसं स्वर्ग, मृत्यू, पाताळ किंवा वात, कफ आणि पित्त. बरोबर आहे. या त्रिविध प्रकृती आहे. या त्रिविध प्रकृतींचं प्रदर्शन किंवा दर्शन हे आपल्याला ही 3 पानं मुद्दाम करून देत असतात. की तुम्ही सत्व जर तुमच्याकडे जर तमोगुण असेल तर तुम्हाला रजाकडे यायचे. तमोगुण म्हणजे अत्यंत हीन प्रवृत्तीच. रज म्हणजे ठीक आहे, पण संसारिक त्यामुळे राग, लोभ आपल्याला हे सगळे षड्रिपू असणारच, ह्याला आपण रजाची कल्पना देतो. पण आता मला रजाकडनं सत्वाकडे जायचे. जसजशी आपली जीवन प्रवृत्ती उंचावत जाते, बुद्ध्यांक किंवा बुद्धी अनुभव उंचावत जातो, त्यावेळेला आपल्याला सत्वाकडे जाण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. बरोबर. आणि तो ह्या सगळ्या आपल्याला इथं आधीच येते सांगणारा असा हा भाग अध्यात्माचा आहे. म्हणून या 3 पानांची ही एक प्रदर्शक अशी ही संकल्पना आहे बरं का. पण मला असं एक विचारायचं की आपण बेल किंवा मग दुर्वा असंच का घेतो? त्याला काय कारण? अगदी बरोबर आहे, आपण त्याच्याकडे येणारच होते. पण तुझ्या म्हणजे माझ्यासारख्या प्रौढाला तुझ्याकडनं तरुणांकडनं हा प्रश्न विचारला जाणं खूप छान गोष्ट आहे. आता ह्याच्यामध्ये जसं मी तुला म्हटलं की या सगळ्यामध्ये कुठेतरी विज्ञान दडलेलं आहे, हो की नाही? आपल्या एक आयुर्वेदामध्ये खूप सुंदर गोष्ट सांगितली जाते की एक प्राचीन काळातले ऋषी होते आणि त्या प्राचीन काळातल्या ऋषींनी त्यांच्या 2 शिष्यांना सांगितलं, तुमचं शिक्षण सगळं संपलेलं आहे, पण मला गुरुदक्षिणा पाहिजे. आता गुरुदक्षिणा गुरुला ही देण्याची पूर्वीची पद्धत होती. कोणती गुरुदक्षिणा पाहिजे असं शिष्याने नम्रतेने विचारलं. त्यांनी सांगितलं की तुम्ही प्रवास करा आणि मला बरोबर 21 दिवसांनी किंवा काहीतरी एक कालावधी दिला असेल, यात येऊन मला अशी एक वनस्पती आणून दाखवा की ज्या वनस्पतीचा या पृथ्वी तलावर काहीही उपयोग नाही आहे. ते शिष्य दोघं गेले पृथ्वी तलावर, 4 दिशाला प्रवास करत बसले, हिंडत बसले. त्यांनी सगळ्या वनस्पती तपासल्या आणि मग ते गुरूंकडे खाली मान घालून आले. दोघंही जण मान खाली घातलेली, निराश झालेली होते. आणि त्यांनी सांगितलं, गुरुवर आम्ही प्रणाम करतो, पण आम्ही हरलो आज. आम्हाला तुम्हाला गुरुदक्षिणा नाही देता येत, कारण आम्हाला अशी एकही वनस्पती मिळालेली नाही की जिचा काही उपयोग नाही आहे. गुरुजी म्हणाले, माझ्या शिष्यांनो तुम्ही जिंकलात, कारण निसर्गाने अशी एकही वनस्पती निर्माण केलेली आहे जिचा उपयोग मानवी किंवा
आपण जे प्राणी म्हणतो या प्राण्यांना उपयोगी नाही अशी एकही वनस्पती निसर्गाने निर्माण केलेली नाही. बरोबर आहे. निसर्गाचा हा एक चमत्कारच म्हणाला. बरोबर. हे वनस्पतींचं महत्व. आता जेव्हा आपण तुळस, बेल आणि दुर्वा घेतो त्याच्यातल्या साध्या गोष्टी घरातल्या घरात आजीबाईचा बटवा म्हणून पूर्वी प्रसिद्ध असायचा. आता घरातल्या घरात हा देवघरात सुद्धा बटवा मुद्दाम आपल्या पूर्वजांनी आणून ठेवलेला आहे. तुळस ही तर सगळ्यांना माहिती, जसं आपण सांगितलं की ती पॉझिटिव्ह एनर्जी, नोबल एनर्जी. पण त्याच्या आणखीन मोठा गुणधर्म असतो की तुळस ही कफावर जास्त उपयोगी आहे. सर्दी, पडसं, तुमच्या त्वचेला ज्या वेळेला कोणत्या प्रकारचे छोटेसे अगदी रोग वगैरे झालेले असतात त्यावेळेला चर्मरोग घालवण्याचं ते एक साधन आहे. घरामध्ये कीटक वगैरे येऊ नयेत किंवा ते चावले असतात त्यांचा उपयोग आपल्याला तुळशीच्या मातीचा पण त्याच्यावर उपयोग होतो. तसंच दुर्वा जर घेतलं तर त्या पित्तहारक आहेत. दुर्वांचं सानिध्य सुद्धा पित्तहारक आहे. म्हणून तुम्हाला नेहमी गवतावरनं चालायला सांगतात की तुमच्या शरीरातली जी पित्तकारक प्रवृत्ती म्हणजे उष्णता आहे ही शोषून घेण्याचं सामर्थ्य त्यांच्यात आहे. तसंच बेलामध्ये जर तुम्ही पाहिलं तर बेलामध्ये सुद्धा तुमच्या हृदयाला उपकारक असणाऱ्या अशा कितीतरी उपयोगी जे आपण त्याचा उपयोग म्हणतो किंवा त्या वनस्पतीचं औषधी मूल्य आहे ते आपल्याला बेलामध्ये मिळतं. म्हणजे थोडक्यात याचा मी जेव्हा उपयोग करते तेव्हा त्याचं सुगंध, त्याचं सानिध्य मला मिळणार आहे. आणि ते जर सानिध्य मला मिळालं तर मला निरोगी व्हायला निश्चितपणे मदत होईल. बरोबर आहे. हा एक दुसरं म्हणजे मी जेव्हा मी तुला ॲरोमा थेरपी सांगितली की सुंदर सुंदर फुलांचे सुगंध हे दिवसभर आपल्या घरात जर दरवळत राहिली तर ठीक आहे, राग, लोभ या प्रवृत्ती असतीलच, पण त्या प्रवृत्तींना कमी करण्याचं सामर्थ्य यांच्यामध्ये निश्चित आहे. मग एक प्रकारचं हे इंटिरियर रोजचं डेकोरेशन नाहीये का? आता याला आपण दुसरं नाव देऊ. इंटिरियर डेकोरेशन म्हणण्यापेक्षा तुमचं माइंड, डेली माइंड डेकोरेटिव्ह होण्यासाठी ही तुम्हाला तुमच्या पूजाविधीने केलेली एक प्रकारची मदत नाहीये का? मग आपण दिवा लावणार, मग आपण स्तुती करणार म्हणजेच काय करणार की माहित नाही आपल्याला ईश्वर आहे की नाही, पण आपल्याला एक निश्चित माहिती की अतिशय प्रचंड अशी कोणती तरी शक्ती या विश्वाच्या मागे पसारा चालवणार आहे. त्याला आपण चैतन्य म्हणतो. या चैतन्यापुढे मी नतमस्तक होणं म्हणजेच मी कोणापुढे तरी माझी मान वापरतोय, म्हणजे मी सर्वश्रेष्ठ नाहीये. हा जो एक सर्वात आपल्याला अहंकाराचा भाग असतो ना तो कुठेतरी मला कमी करायचा आहे. अहमपणाचा लोप करून कृतार्थ जीवन करा, असं जे म्हटलं जातं ना ते म्हणून म्हणण्यासाठी हा पूजाविधी आहे. म्हणजे हे सगळं ऍक्च्युली आपल्या स्वतःसाठीच आहे. पण आपण मी नास्तिक आहे वगैरे असं म्हणून आपण त्याच्यावर पांघरून घालतो. पण मी नास्तिक आहे या नास्तिकतेवर सुद्धा मी श्रद्धा ठेवलीच आहे ना, हो की नाही? त्यामुळे आपल्याला कुठेतरी श्रद्धा ही ठेवावीच लागते ना, तशी ही श्रद्धा ठेवावी लागते. आता याच्यामध्ये तुला अजून एक सांगू का की आपण प्रार्थना म्हणतो, आपण मंत्र म्हणतो, त्याच्यासाठी आपण एक वेगळा भाग घेणारच बरं का, पण त्याच्यामागे प्रचंड मोठं विज्ञान आहे की ज्याच्यावर अतिशय माझ्या माहितीप्रमाणे मी जसं ऐकते किंवा मी जसा काही मध्ये भाग घेतला होता तसं भरपूर वर्ष, अनेक वर्ष याच्यावर संशोधन सुरू आहे की खरंच स्तोत्र आणि मंत्र यांचा आपल्या आयुष्याला किंवा आपल्या जीवनाला, आपल्या सभोवतालच्या परिस्थितीवर काय परिणाम होतो आणि त्याच्यासाठी आपण वेगळा घेणारच. म्हणूनच तर आता अमेरिकेमध्ये पण शांतीपाठ वगैरे त्याचं महत्त्व कळायला लागलं. अगं तू शांतीपाठ नुसतं म्हणतेस, पण त्यांचे राष्ट्राध्यक्षांचे ज्या वेळेला शपथविधी होता त्याच्या आधी सुद्धा शांतीपाठ अमेरिकेत व्हाईट हाऊस मध्ये झालेला आहे. हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. आपण इथे प्रार्थना म्हणतो. प्रार्थना या तुमच्या भाषेत ज्या वेळेला असतात, म्हणजे मराठी भाषा किंवा तुमची स्वतःची भाषा कोणती असेल, तर त्यामध्ये मंत्र आणि स्तोत्राला जे महत्त्व असतं ते तुमच्या भाषेतल्या स्तोत्रांचं वैज्ञानिक महत्त्व तेवढं असणार नाही आहे. पण जेव्हा त्याच्यावर माझी खूप श्रद्धा असते तेव्हा त्या श्रद्धेला निश्चित सहाय्य करणारी आपली प्रार्थना आपल्या भाषेतली निश्चित असू शकते, आहेच ते. आता प्रार्थनेमुळे काय होणार आहे की माझा कॉन्फिडन्स वाढणार आहे. हिलिंग थेरपी ज्याला आपण म्हणतो की नाही,
म्हणजे आता सध्या त्याच्यावर खूप उपचार केले जातात हिलिंग थेरपीमुळे. मनासाठी असेल, शरीरासाठी असेल. तर ही हिलिंग थेरपी एक प्रकारचा प्रार्थनेमुळे होणारा हा एक त्याचा चांगला फायदा आणि लाभ आहे, नाही का. मग माझा आत्मविश्वास वाढणार आहे, माझ्यातला जो गंड आहे, न्यूनगंड, अहंगंड, तो कमी होण्यासाठी प्रार्थनेमुळे मदत होणार आहे. आणि पुन्हा सकारात्मकता देणारी ऊर्जा तर निर्माण होणारच आहे. आणि म्हणून पूजा ही निश्चितपणे महत्त्वाची. याच्यामध्ये अजून एक तुला सांगते बरं का, जे आपल्याकडे तांब्याची साधनं वापरली जातात. आताच्या जगामध्ये तांब्याची साधनं वापरली जात नाहीत घराघरात कुठे, पण म्हणून पाणी पिण्याचं जे पात्र असं की नाही ते आजकाल बहुतांशी तांब्याचं घराघरात तुम्हाला पाहायला मिळतं. कारण तांब्यामुळे ज्या पद्धतीचे विषाणू नष्ट होतात की नाही, ती त्याच्यामधली शक्ती आहे. आणि म्हणून आपल्या पूर्वजांनी या ज्या सगळ्या गोष्टी आहेत की नाही, या विचारपूर्वक तुमच्या माझ्या हातात सोपवल्या आहेत ग. की तांब्याच्या भांड्यात तुम्ही जेव्हा पाणी घेणार आहात, ती पळी तांब्याची असणार आहे. आणि मग जठरे धारे आम्यहम म्हणून आपण ते तीर्थ पादोदकम स्पर्श म्हणजे घेणार आहोत. तर हे तीर्थ आपण तांब्याच्या जेव्हा पळीतनं घेणार आहोत, त्यावेळेला मला निर्जंतुक केलेलं असं पाणी त्याच्यामध्ये मिळणार आहे. आणि रोगप्रतिकारक शक्ती पण निर्माण करण्याची ती एक संधी आहे. अशा पद्धतीने पूजाविधी हा संपूर्णपणे सकारात्मक ऊर्जा, मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य टिकवणारं निश्चित आहे, हे मात्र खरं. छान सांगितलं तुम्ही. आता ह्याच्या पुढचा विषय आपण घेणार आहोत की आपण जे अन्न सेवन करतो जेवताना किंवा मग, तर त्याचं कसं महत्त्व आहे. अगं तो तर यज्ञच आहे खरा, हो की नाही. कारण तुला आठवतंय का, आता शाळात म्हटलं जातं, असं मराठी शाळेत तर मी बऱ्याच वर्षी पाहते बरं का, की मुलं जेव्हा डबा खायला बसतात की नाही, तेव्हा त्यांना प्राथमिकमध्ये तरी असे शिकवले जातात, छोटे छोटे मूळ असतात की नाही, असे 4 ओळीचे असे स्तोत्र किंवा श्लोक शिकवले जातात. आपण जेवायला बसू. आता कसं होतं की आता दिवसेंदिवस मुलं शाळेत सकाळपासून गेलेली असतात, मग डबा दिला जातो. मग आपले घरातले आई वडील पण किंवा स्त्री पुरुष कामाला जातात, त्यामुळे त्यांना स्तोत्र म्हणणं हे शक्य आहे की नाही मला माहीत नाही आहे. परंतु मला असं वाटतं की आपण जिथे असू तिथे डबा खाताना किमान माझ्या छातीवर मी हात ठेवलेले आहेत, बोट ठेवलेले, डोळे मिटलेले आहेत, आणि माझ्यासमोर जे अन्न आहे त्या अन्नाला मी कृतज्ञतापूर्वक जर नमन केलं ना, तर मला वाटतं हे आपल्याला खूप एक प्रकारे अन्नाचा आदरच आहे तो केलेला. अगदी. आणि ज्या वेळेला आपण घरामध्ये रविवारी तरी सुट्टीच्या दिवशी सगळे मिळून बसू, तर त्यावेळेला आपल्याला असा श्लोक म्हणायला काहीच हरकत नाही. तुझ्या लक्षात असेल, पुन्हा मी तुझ्या लहानपणाकडे येते की तुझ्याही आई बाबांनी किंवा तुमच्या शाळेमध्ये तुम्हाला शिकवले असतील. आणि मग आपल्याला माहिती की हे जे श्लोक म्हटले जातात हे कोणत्या प्रकारचे असतात. आता एक तर सहज सोपं आहे, आपण कार्यालयात किंवा ज्या वेळेला कार्य असतं की नाही त्यावेळेला म्हणतातच. कोणत्या बरं श्लोक येतो, वदनी कवल घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण होहे जाणीते यज्ञ कर्म. किंवा अजून एक पुढचा असतो की त्याच्यामध्ये आम्ही आठवण जी केली ती देशाची पण केली आहे. आणि जो आम्हाला देणारा शेतकरी आहे जो खरा आपला पहिला तर आपल्याला जीवन देणारा आहे. मुखी घास घेता करावा विचार, कशासाठी हे अन्न मी सेवणार, घडो माझिया हातुनी देश सेवा, म्हणून मिळावी मला शक्ती देवा. आता हे 2 श्लोक म्हणताना किती छान वाटतं. आता तू पहिला जो मराठीचा श्लोक पाहिलास ना की वदनी कवल घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते. हवन कुठे केलं जातं, यज्ञकुंडात केलं जातं. आणि शेवटी पुन्हा त्या ओळीत आलंच की उदर भरण नोहे जाणीचे. आपल्या पोटामध्ये एक प्रकारचा अग्निकुंडच आहे की आपण जे अन्न खातो ते सहज पचावं म्हणून हा श्लोक असा. अगं बघ ना, तुझं अंग गरम आहे, माझं अंग गरम आहे, म्हणजे काय, आपल्या अंगात चैतन्य. बरोबर. म्हणजे चैतन्य जेव्हा अंगामध्ये सळसळत असतं याचाच अर्थ माझ्या अंगात जी
पुरेशी उष्णता आहे चलनवलन होण्यासाठी निसर्गाने जी ठरवून दिलेली ती माझ्या अंगात आहे. त्याचं एकमेव कारण म्हणजे उदरभरण नव्हे जाणीचे यज्ञकर्म. हा यज्ञकर्म सतत चालू राहिला पाहिजे आणि त्यासाठी ही केलेली प्रार्थना आहे. मग आता या प्रार्थनेतनं बघ बरं काय सांगितलेलं आहे की मी अन्न घेणार आहे. आता माझ्या डोळ्यासमोर कोण कोण आलं पाहिजे बरं अन्न मी घेताना? माझ्या डोळ्यासमोर आलं पाहिजे अरे माझ्या आईने किंवा माझ्या घरातल्या कोणीतरी स्त्रियांनी कष्ट करून हे अन्न शिजवलेले आहे, त्याच्यामध्ये चव यावी म्हणून खूप श्रम केलेले आहे. पण ह्याच्या आधी आम्हाला पहिल्यांदा लक्षात घेतला पाहिजे तो आमचा विश्व उत्पत्ती करता जसं आपण परमेश्वराला मानतो की नाही तसं आपला जीवनदाता म्हणजे शेतकरी की त्यांनी दिवस रात्र मेहनत केलेली पावसात उन्हात थंडीत आणि हे जे सुंदरसं अन्न आहे हे आमच्यापर्यंत आणून गेलेलं आहे. तसे आम्ही आभार मानलेले. त्यासाठी ज्या कामगारांनी काम केलेलं आहे त्यांचे आपण आभार मानलेले. ज्या दुकानदारापासून आमच्याकडे हे सगळं धान्य आलेलं आहे त्याचे आम्ही आभार मानलेले. मग त्याचं पीठ करण्यापर्यंत जो कोणी असेल त्याचेही आम्ही आभार मानले. आणि ज्यांनी तथा पाककर्ता ह्याचं जे पाककर्ता म्हणजे ज्यांनी अन्न शिजवलेले त्याचेही आम्ही आभार मानले. आणि या सगळ्यांचे आभार मानले पाहिजेत आम्ही तोंडात घास घेताना. अचानक गेलेला नाहीये तो घास तोंडामध्ये. अगदी बरोबर. मग हा सगळा घास घेताना आमच्या मनामध्ये एक विचारायला पाहिजे की मी हे अन्न सेवन करणार आहे पण माझ्या शरीराचा जो यज्ञ आहे तो यज्ञ सुरू राहावा. हे चैतन्य माझ्याकडे हे माझं जीवन मला खूप वर्ष मिळावं त्यासाठी मला या यज्ञकुंड धगधगत ठेवायचं आहे आणि म्हणून मी अन्न खातो. अन्न खातो म्हणजे केवळ माझ्या रसनेसाठी नाही जिभेच्या चवीसाठी नाही ती तर मला आवश्यकच आहे पण त्याबरोबर हे अन्न मी माझं चलनवलन हे चैतन्य सळसळतं ठेवण्यासाठी मला या अज्ञाचं सेवन करायचं अन्नाचं आहे आणि म्हणून मी खातोय. अगं केवढी कृतज्ञता व्यक्त केलेली सोध्या सुप्या भावना त्याच्या मागची खूप उदात्त आहे. खूप उदात्त आहे. आता मला सांग की असं अन्न मी खाताना भले 4 शिळे तुकडे असेल माझी नाही श्रीमंती रोजचं आज अन्न खायची पण मी जरी कोरडा भाकरीचा तुकडा खाल्ला तो सुद्धा पाण्यात भिजवून तरी माझ्या डोळ्यासमोर येणार की अरे कोणीतरी हा भाकरीचा तुकडा मला दिलाय बरं का. म्हणजे अगदी उदाहरणच द्यायचं तर आताची एक महामारीची खूप संकटग्रस्त अशी लाट संपूर्ण जगावर आली. यामध्ये आता कोणाला काम नाहीये. मग या गरीब लोकांनी की ज्यांना अन्न मिळत नाही ज्यांचं पोट आहे ते हातावर आहे यांनी काय करायचं मग त्यांच्यासाठी या घरोघराच्या अन्नपूर्णा ज्या आहेत ना या घरोघरातल्या अन्नपूर्णा म्हणजे महिला त्यांच्यासाठी अन्न पाठवत आहेत. अगणित लोक मदत करतात की नाही. मग हे कशासाठी सगळे तर आपला जीवनक्रम सुरू राहावा. मग हा एक प्रकारचा यज्ञ जो आहे तो यज्ञ आम्हाला इदम शरीरम परोपकाराय असं पण म्हटलेलं आहे की आमचं शरीर हे परोपकार करण्यासाठी सुद्धा आहे आणि हे यातनं प्रकट आपल्याला करायचे. आम्ही अन्न खाताना या जर भावना आमच्या मनात आल्या ना तर ज्याला आपण लाईफ व्हॅल्यूज असं म्हणतो किंवा जीवनमूल्य म्हणतो ही जीवनमूल्य सगळी अन्नातनंच रुजवली जातात ग. अगदी बरोबर की नाही. आणि म्हणून आम्हाला अशा प्रकारचे हे श्लोक अशा प्रकारचे शब्द आमच्या कानावर पडले पाहिजेत. भले तुम्ही म्हणा नाही तर म्हणू नका पण कानावर पडण्याची व्यवस्था झाली पाहिजे. म्हणजे ज्या भगवान कृष्णाला आपण आपल्या देशामध्ये खूप सन्मान दिला जातो. आपल्या घराघरामध्ये कृष्णाची मूर्ती असते बाळ कृष्णाची. हा कृष्ण सुद्धा काय म्हणून गेलेला आहे गीतेमध्ये या कृष्णाने असं सांगितलंय अहम वैश्वानरो भूत्वा म्हण अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रिताः प्राणापान समायुक्त पचाम्यन्यम चतुर्विधम. काय म्हणून गेले श्रीकृष्ण त्यांनी सांगितलं अहम वैश्वानरो भूत्वा म्हणजे हा जो वैश्वानर आहे मी प्रत्येकाच्या शरीरात आहेच आहे पण कोणत्या रूपाने आहे तर मी वैश्वानराच्या रूपाने प्रत्येकाच्या शरीरात आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की आम्ही देवत्वाचे अंश आहोत. तू पण देवत्वाचा अंश मी पण अहम ब्रह्मास्मी त्वम ब्रह्मासी वयम ब्रह्मास्मी म्हणतो की नाही आपण. म्हणजे मी ब्रह्म आहे तू पण ब्रह्म आहे ही संकल्पना यातनं स्पष्ट केलेली आहे की आपला हा जो यज्ञ आहे हा आपल्याला सुरू ठेवताना आपल्या मनामधले भाव त्याला साधक भाव म्हणूया
त्याला उपकाराचे भाव म्हणूया, त्याला सात्विक भाव आपण म्हणूया. हे सगळे सात्विक भाव आपल्यामध्ये जेव्हा असतात ना, तेव्हा हे अन्न सुद्धा अमृत बनतं ग. हो ना. आणि मग हे अन्नाचं अमृत करण्याचं सामर्थ्य या प्रकारच्या जे सगळे शब्द आहेत, जे मंत्र आहेत, यांच्यामध्ये निश्चित आहे. मिरेने विषाचा प्याला पिताना नाही का त्या विषाचं सुद्धा अमृत झालं, हो की नाही? हो. हे आपल्याला माहिती आहे की नाही? खरं किंवा आहे की नाही हे आपण नाही सांगू शकत, परंतु झालं हे तर निश्चित आहे. तसंच आपल्याला माहिती आहे की नाही की अगदी गरिबाघरची चटणी भाकरी सुद्धा श्रीहरीला म्हणजे देवांना गोड लागते. का बरं गोड लागते? अगं त्याच्यात किती प्रेम घातलेलं असतं ग. आपल्या आईने साधी आमटी केली ना तिखट मीठ घालून, पण पाणी जास्त आहे, डाळ कमी आहे, केवढी गोड लागते ग. कारण आई त्याच्यात पाणी किंवा तिखट मीठ नसते घालत ग. आई, आजी, बहीण असे अजून कोणी आपल्या घरातल्या महिला असतील, त्यांना आपलं प्रेम घालत असतात, बरोबर, जे आपल्याला बाहेर विकत मिळत नाहीये. मग आपल्या या भोजनामागे या सगळ्या गोष्टींचं खरं पाहिलं सगळ्याचं महत्व दडलेलं आहे. मला तुला 6 शब्दात मुद्दाम भोचे सांगायचे. मी तुला भोजन हा शब्द आता आपण वापरला. आपल्या भवनामध्ये जर भोजन हे अत्यंत प्रेमाने मिळालं तर आपलं भवन आनंदाने भरून जातं. भवन म्हणजे घर, भोजन म्हणजे आपलं जेवण. या सगळ्यामध्ये जर भजन असेल तर अजूनच ते घर तेजाने उजळून निघतं. ह्या भजनांबरोबरच जर आपली भाषा ही जर अत्यंत सात्विक असेल किंवा आदरयुक्त असेल, प्रेमयुक्त असेल, तर त्या घराला मंदिराचं रूप आहे. या भाषेबरोबरच आपली भूषा ही सुद्धा जर सात्विक असेल, सात्विक म्हणजे आता जनितेनी ठरवायचं, तर ही जर सात्विक असेल तर तिथे निश्चितच चांगल्या शक्ती जरूर वास करतात. आणि या चांगल्या शक्ती वास करताना आपलं भ्रमण म्हणजे आपण जिथे जिथे फिरतो तिथे तिथे या सात्विक शक्ती आपल्याला जरूर साथ करत असतात. कोणते 6 शब्द मी तुला सांगितले लक्षात घे? भवन, भोजन, नंतर भजन, भाषा, भूषा आणि भ्रमण. ह्या 6 शब्दांचं आपल्या घरात जर चलनवलन असेल ना, तर ते घर शिवालय असतं, ते मंदिर असतं. मग आपल्याला मंदिरात जायची गरज पडतच नाही. हो ना, हो की नाही? सात्विकता ही माझ्या परमेश्वराची मूर्ती झाली. आनंदयुक्त घर हा माझा स्वर्ग झाला. आणि तिथल्या सगळ्या घरातल्यांच्या ज्या आदरयुक्त बोलणं, प्रेमाने बोलणं असेल, अगदी राग लोभ आला तरी सुद्धा माझ्या शब्दांवर जर संयम असेल तर मला हे करता येऊ शकतं. आणि असं घर का बरं आपण स्वर्ग म्हणू नये? हो की नाही? तर असं आपल्याला म्हणता यायला पाहिजे स्वाती. तर स्नान आणि त्यानंतर येणारा पूजाविधी आणि त्यानंतर येणारं भोजनविधी, बरोबर आहे, हे यांचं महत्त्व आहे. त्यातले हे शब्द आपण म्हणावे, नाही म्हणता आले तरी 1-2 क्षण डोळे मिटून सगळ्यांचं स्मरण केलं तरी सुद्धा मला वाटतं आपल्या स्वतःच्या भोवती एक सुरक्षित कवच, एक सात्विकतेचं कवच माझ्या घराभोवती, माझ्या घरातल्या लोकांभोवती, माझे सगळे प्रेमीजन आहेत ना, डिअर अँड नियर वन्स असं आपण म्हणूया, असे आहेत, त्यांच्यासाठी निश्चितपणे निर्माण होईल. आणि आता धावपळीच्या काळामध्ये सर्वांनाच हे करणं शक्य नसतं, पण आता लॉकडाऊनचा काळ आहे तर त्याचा फायदा सगळ्यांनी घ्यावा. आणि आपापल्या मुलांना किंवा ज्यांना हे संस्कार माहिती नाही आहेत त्यांनी आत्ताचपासून सुरुवात करायला काहीच हरकत नाही आहे. चांगल्याची सुरुवात आहे अगदी. पण लॉकडाऊन मध्ये आपण हे करावं असं नाही. आपल्याला सगळं म्हणता नाही येणार, मी मान्य करू नये, कारण आपलं जीवन खूप धावपळीच आहे ग. पण मी जेवायला बसताना मला 2 क्षण डोळे आभार प्रगट करायला, कृतज्ञता व्यक्त करायला काहीच हरकत नाहीये ना. कारण आता आपण बघतोय बाहेर काय म्हणजे किती लोकांना उपासमारीनं जगायची वेळ येते आणि अन्नाचं महत्व काय आहे हे लोकांना कळतंय. त्यामुळे ते आपण सुद्धा समजून घेऊन त्यांना गरज पुरवावी आणि आपण पण जे भोजन रोज सेवन करतो त्याचे आभार मानावे. आता तुझ्या लक्षात येते का की आमची संपूर्ण संस्कृती ही कृतज्ञतेवर का आधारलेली आहे, की मला सगळ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करता आली पाहिजे, कारण या सगळ्यांमुळे मी आहे, मी एकटा नाही आहे ग. हो की नाही? तर ही कृतज्ञता आपण पुन्हा एकदा व्यक्त करूया. जे जे आपल्यासाठी असतील, जे आपल्यासमोर नसतात पण ते आपल्याला जगण्यासाठी खूप मदत करतात,
या सगळ्यांसाठी आपण कृतज्ञता व्यक्त करूया. आणि लहान आणि- मुलांना सुद्धा याचं महत्त्व समजून सांगावं. ज्या ज्या लोकांना माहिती आहे त्यांनी ते पुढच्या पिढीपर्यंत पोचवावं. बरोबर. हीच विनंती आहे तुमच्या सगळ्यांना. आता ती वेळ आहे, आपल्याला भरपूर वेळ आहे घरामध्ये चांगल्या चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी. तर आम्ही हा एपिसोड आता इथं संपवतोय. पुढच्या एपिसोडमध्ये आम्ही नक्कीच काहीतरी चांगलं घेऊन येऊ तुमच्यासाठी. पुढच्या वेळेला तर- आपल्याला निश्चितपणे एक गोष्ट घ्यायची की स्तोत्र आणि मंत्र म्हणजे काय, कारण याच्यामागे प्रचंड वैज्ञानिक संशोधन आहे आणि त्याचा आपल्या शरीरावर होणारे परिणाम आणि त्यासाठी मंत्र हे त्याच पद्धतीने का म्हणावे बरोबर. याचे आपण काही मंत्र आपण घेऊया आणि त्याचा उपयोग आपल्याला कसा होतो. आणि त्या- अन्नविधीमध्ये सुद्धा शाकाहार आणि मांसाहार याच्यावरती सुद्धा आपण थोडंसं डिस्कस केलं तर, म्हणजे बऱ्याच जणांना असं ग्रह असतो की मांसाहार केला तर काय, त्याला काय होतं. हा आता हा पण तर एक विषय फार मोठा भाग आहे. पण बोलायचा की नाही हा भाग वेगळा, कारण काय लोकांना मांसाहार खूप आवडतो. पण आपण एवढं निश्चित सांगू शकतो की शाकाहार का चांगला. शाकाहार त्याचं महत्व ऍक्च्युली पटतच आहे आता लोकांना. त्याचे आपण आपण बघतोय बाहेर बरोबर. काय काय त्याचे परिणाम होतात. ठीक आहे, आपण सगळ्यांनी काळजी घ्या. नमस्कार. कोरोनाचं सावट आहे बाहेर, हात धुवा, स्वच्छ राहा, घरात स्वच्छता ठेवा, बाहेर कर्मचाऱ्यांना मदत करा. आणि आमचा एपिसोड आम्ही इथंच थांबवतो. प्रार्थना धन्यवाद. आपली सर्वांना सुख लाभावे, तशी आरोग्य संपदा कल्याण व्हावे सर्वांचे, कोणी दुःखी असू नये. धन्यवाद.